नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 21 तारखेला अधिक महिन्यामध्ये अत्यंत दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत योग येत आहे. अधिक महिन्यात येणाऱ्या या योगाला अधिकस्य अधिक फलम असं म्हटलं जातं. म्हणजे अधिक महिन्यात केलेल्या सेवेचं फळ पण जास्त मिळतं. त्यामुळे या गुरुपुष्यामृत या योगाला आपल्याला 24 दिवसांची रोज दिवे लावण्याची एक विशेष सेवा सुरू करायची आहे. खूप जणांची मागच्या वेळी ही सेवा अर्धवट राहिली असेल, कोणाला सूतक आलं असेल, कोणाचा मासिक धर्म आला असेल, तर तुम्ही ही सेवा उद्याच्या गुरुपुष्य अमृत योगापासून परत नवीन सुरू करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ही सेवा आपल्याला गुरुपुष्य अमृत योगापासूनच सुरू करायची असते. इतर दिवशी या सेवेला सुरुवात करता येत नाही. तर आज मी तुम्हाला या सेवेची पूर्ण आणि सोपी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती घेऊन सेवा केली तर ती कधीही पूर्ण होत नाही. प्रथम जाणून घेऊया की गुरुपुष्य अमृत योग कधीपासून सुरू होत आहे. तर 21 मे 2026 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा सकाळी 6:05 ते उत्तर रात्री 2:49 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही पूर्ण दिवसभर करू शकता. म्हणजे अगदी रात्री 12 वाजेपर्यंत या सेवा आपल्याला करता येणार आहे. आता जाणून घेऊया या सेवेसाठी आपल्याला दिवा कोणता घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही चांदीचं निरंजन घेतलं पाहिजे असं काही नाही. चांदीचं निरंजन तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता. त्याचप्रमाणे मातीची पंथी देखील घेऊ शकता किंवा पितळाचा दिवा देखील तुम्ही घेऊ शकता, काहीही हरकत नाही. आता बघा, या दिव्यामध्ये आपल्याला 24 दिवसांच्या सेवेसाठी तुपाच्या वाती लावायच्या आहेत आणि त्या फुलवातीच लावायच्या आहेत. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे किंवा इतर तूप देखील घेऊ शकता, पण तूप घेण्याचा प्रयत्न करा. आणि अगदी पावशेर तूप देखील या सेवेसाठी जास्त होतं, हे लक्षात घ्या. आणि फुलवातीची सेवा करत असताना तुपाचाच वापर केला जातो, तेलाचा वापर केला जात नाही. आणि तुमच्याकडे पहिल्या सेवेसाठी अगदी सुरुवातीला 1-2 दिवस जर तूप अवेलेबल झालं नाही तर तुम्ही तिळाच्या तेलावर देखील या सेवा करू शकता. पण सेवेच्या अनुभवासाठी आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता ही सेवा कशी करायची ते पहा. ही सेवा आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमाने करायची आहे. पहिले 12 दिवस दिवे वाढवत जायचे आणि पुढचे 12 दिवस दिवे हे कमी करत यायचे. नीट ऐका. पहिला दिवस उद्या गुरुवार आहे. सगळ्यात आधी पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा. हातात पाणी घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा आणि देवाला सांगा, आम्ही गुरुपुष्यामृत योगापासून 24 दिवसांची चढत्या आणि उतरत्या क्रमाने दिवे लावण्याची सेवा करत आहोत. माझी ही इच्छा, म्हणजे तुमची जी काही मनोकामना असेल, अडकलेले पैसे असतील किंवा पैशाची चणचण असेल तर ती पूर्ण होऊ द्या असा संकल्प करायचा आहे. आणि ते पाणी तहामनात खाली सोडून द्या. नंतर ते पाणी एखाद्या झाडाला टाकून देऊ शकता. आता सेवेला सुरुवात पहिल्या दिवशी कशी करायची तर बघा, एक दिवा लावायचा. दिव्याला गंध, अक्षदा, फुले व्हा. दिवा लावल्यानंतर महाराजांचा एक माळी जप करा. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, एक वेळा श्रीसूक्त म्हणा. सेवा झाली की दिवा विझून जातो. दुसऱ्या दिवशी या दिवेतील जी कापसाची काजळी वगैरे जी आहे ती आपल्याला एका कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायची आहे, म्हणजे जमा करायची आहे. आणि रोज आपल्याला जी काजळी दिवेची जमा होईल तर ती आपल्याला या कॅरीबॅगमध्ये जमा करायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 वाती घ्यायच्या. 2 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 2 वेळा श्रीसूक्तम आणि 2 वेळा श्री कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. आता तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला 3 वाती घ्यायच्या. 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 3 वेळा श्रीसूक्त आणि 3 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. याप्रमाणे आपल्याला चौथ्या दिवशी 4 फुलवाती घ्यायच्या. सेवा देखील आपल्याला त्याप्रमाणेच वाढवायची आणि अशा प्रकारे 11 दिवस अशी रोज एक फुलवात वाढवत आणि स्तोत्राची संख्या देखील वाढवत सेवा ही करायची आहे. आता 12वा दिवस, या दिवशी आपल्याला 12 वाती लावायच्या आहेत. जर त्या पंक्तीत बसल्या नाहीत तर खाली एखाद्या डिशमध्ये घ्या. या दिवशी 12 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 12 वेळा श्रीसूक्त आणि 12 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे. आता 12 दिवसानंतर उतरता क्रम सुरू होतो. 13वा दिवस बघा, या दिवशी 12 वाती लावायच्या आणि 12 वेळा सेवा करायची आहे. 14वा दिवशी आपल्याला 11 वाती लावायच्या आणि 11 वेळा सेवा करायची आहे. 15वा दिवस 10 वाती लावायच्या. असं कमी करत करत 24व्या दिवशी पुन्हा आपण 1 वातीवर आणि 1 वेळा सेवेवर येतो. 24 दिवस पूर्ण झाले की आपण ज्या रोजच्या वाती काढून ठेवल्या होत्या त्या सगळ्या गोळा करून एखाद्या झाडापाशी विसर्जित करून टाकायच्या किंवा तुम्ही त्या वाती पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता. ही 24 दिवसांची सेवा दिसायला खूप सोपी वाटते, पण ती प्रत्येकाकडून पूर्ण होतच नाही. ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा
काही बाधा असेल ना, तिथे खूप अडचणी येतात. लोक 2-4 दिवस हौसेने करतात आणि नंतर ते विसरून देखील जातात किंवा त्यांच्याकडून ही सेवा होत नाही. या सेवेला सातत्य लागतं. तुमचा संकल्प स्ट्रॉंग पाहिजे. जो माणूस डोळ्यात तेल घालून ही सेवा मनापासून पूर्ण करतो, त्याच्या संकल्पामधील प्रत्येक मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतातच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. या निमित्ताने तुम्हाला रोज व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त म्हणायची सवय लागून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास आहे आणि हा अधिक मास आपल्या भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या अधिक मासामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा देखील या निमित्ताने आपल्या हातून होऊन जातील. म्हणजे खूप मोठा पुण्याचा काम होईल. आणि लक्षात ठेवा, सेवा केलेली कधीही वाया जात नाही. आपल्याला ती कधी ना कधी कामी येत असते. तुम्ही ही सेवा तुमच्या घरात करू शकता, दुकानात किंवा बिझनेसच्या ठिकाणी कुठेही करू शकता. मनामध्ये कोणताही किंतु परंतु ठेवू नका. साधं आणि सोपं आहे. उद्यापासून नक्की या सेवेला सुरुवात करा. आता या सेवेसंदर्भातील काही महत्त्वाचे नियम देखील जाणून घेऊया. नंबर 1, अडचण आली तर काय करायचं? समजा सेवा करत असताना मध्येच मासिक धर्म आला, वृद्धी आली, सूतक आलं किंवा गावाला जायची वेळ आली तर ते दिवस सोडून द्यायचे. समजा 5व्या दिवशी अडचण आली तर तिथंच थांबायचं आणि अडचण संपल्यावर पुढच्या दिवशी 6व्या दिवसापासून सेवा पुढे परत सुरू करायची. लक्षात ठेवा, जर घरात दुसरं कोणी सेवा करणारा असेल तर तुमच्या मासिक धर्मामध्ये जेवढे 4 दिवस घरातील व्यक्ती देखील ही सेवा आहे तर ती करू शकते. नंबर 2, तसेच प्रेग्नेंट महिलासुद्धा ही सेवा करू शकतात. पण तुम्हाला जर गावाला जायचं असेल, आता समजा मला माझ्या माहेरी जायचं आहे, तर माहेरी सेवा करता येणार नाही किंवा तुमच्या घरात सेवा आहे, तुमच्या घरातच तुम्ही ही सेवा करू शकता. किंबहुना तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं आहे, म्हणजे सासरी जायचं असेल काही कामानिमित्त, जर तुम्ही दुसऱ्या गावाला आहात आणि तुम्हाला तुमच्या मूळ गावी जायचं आहे, तर तिथे जाऊन तुम्ही सेवा करू शकता. पण मग माहेरी चाललोय तर माहेरी वगैरे ही तुम्हाला सेवा करता येणार नाही. नंबर 3, पंथी निरंजन धुतली तर चालते. या 24 दिवसाच्या कालावधीमध्ये, कारण खूप ही पंथी निरंजन असेल तर काळी पडते, म्हणून तुम्ही धुवू शकता. आणि आता पथ्य काय पाळायचे आहेत तर बघा, 24 दिवसात नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे. त्याचप्रमाणे परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी देखील चालू शकतं. आता बघा, तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला ही सेवा करण्याची खूप इच्छा असेल तर आपण ही स्तोत्र 5 वेळा म्हटले तरी देखील चालू शकते. किंवा दुसरी पद्धत देखील सांगते, ही सेवा करत असताना तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्त फलश्रुतीसहित, 1 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नरवाण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र. तर 1 माळ बाकीचे सगळे 16 वेळा मंत्र म्हणायचे आहे. अजिबात मोठी सेवा नाही, अगदी 10 मिनिटे लागतात. आणि मंत्र माहीत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. एक गोष्ट सांगायची राहून गेली की सेवा करत असताना आपण ज्या वेळेस फुलवात पेटवणार आहोत त्यावेळेस त्या फुलवातीसमोर बसून आपल्याला ही फुलवात विजेपर्यंत या सेवा करायच्या असतात. लक्षात ठेवा, सेवा ही मनापासून करावी, अंतःकरणापासून करावी. करायची म्हणून करायची असेल तर सेवा करू नका. पण या सेवेचं बघा, बऱ्याच लोकांना अनुभव देखील आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ही सेवा अगदी मनापासून नक्की करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. सेवा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.